पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यानं 12 विद्यार्थ्यांना उडवलं। त्यातील एकाचा आजचा MPSCचा पेपरही हुकला। दारूची नशा करणाऱ्यांची धुंदी एकाच्या करिअरवर उलटली। याला जबाबदार कोण? शिक्षा देण्याचं काम कायदा करेल, पण दारू पिऊन गाडी चालवण्याची मनोवृत्ती कशी नाहीशी होणार असा प्रश्न अनुत्तरित राहतोय। पाहुयात नेमकं घडलं काय। दारूची नशा, भरधाव गाडी आणि अपघात पुण्यात हे प्रकार वाढू लागलेत। शनिवारीही पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार पुण्यात घडला। पुण्यात सदाशिव पेठेतल्या भावे हायस्कूल इथे संध्याकाळी 5:30च्या सुमाराला चहाच्या ठेल्यावर चहा पिण्यासाठी उभ्या असलेल्या काही विद्यार्थ्यांना एका पांढऱ्या रंगाच्या हुंडाई ऑरा या गाडीने उडवलं। MH13 EP0354 या पिवळ्या नंबर प्लेटच्या कारमध्ये 3 जण होते। कार चालक दिगंबर शिंदे, मुख्य आरोपी जयराम मुळे आणि साथीदार राहुल गोसावी सदाशिव पेठेतून जात होते। कार मालक शिंदेला एका दुकानात काम होतं। चावी गाडीलाच ठेवून शिंदे दुकानात गेला। मद्यप्राशन केलेल्या आणि वाहन परवाना नसलेल्या जयराम मुळेला अचानक कार चालवण्याची हुक्की आली। त्याने अचानक कार सुरू केली आणि भावे विद्यालयाच्या दिशेने निघाला। मात्र ड्रायव्हिंग नीट येत नसल्यामुळे आणि मद्यप्राशन केल्यामुळे त्याचा कारवरचा ताबा सुटला। एका वळणावर कार नीट वळवता न आल्यामुळे चहा पित असलेल्या लोकांवर त्याने कार चढवली। कार चालक जयराम मुळे आणि त्याचा सहकारी राहुल गोसावी आणि गाडी मालक दिगंबर शिंदे यांना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झालंय। त्याला अटक करण्यात आली। त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे हे गाडीमध्ये असताना ही ऑरा नावाची जी गाडी आहे हुंडाईची, ही गाडी ॲक्सेलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 लोक हे इंजर झालेले आहेत। या 12 लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत काही, तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे। याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे, वय वर्ष 27, बिबवाडीचा राहणारा, आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी, असे हे तिघही आपल्या ताब्यात आहेत। यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे। यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे, MLC, आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे। महत्त्वाचं म्हणजे या अपघातात प्रशांत बंडगर हा MPSCची परीक्षा देणारा विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला रविवारी होणारा पेपर देता आला नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क या स्पर्धा परीक्षेच्या पेपरला तो मुकलाय। मी तिथे चहा पिण्यासाठी 5 वाजता गेलो होतो हॉटेलवरती, तर अचानक भरभर कार आली आणि ती घुसली पूर्ण हॉटेलमध्ये। माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे। 12 ते 15 एक्झॅक्ट मला नाही सांगता, पण मला न्यूज लागलं ना, पण होते मॅक्झिमम तिथे। MPSC परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। पुण्यात भावे हायस्कूल जवळील अपघातात MPSC करणारे तरुण जखमी झाले। त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणं आवश्यक आहे। यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा, जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही। घटना नक्कीच दुर्दैवी आहे। MPSCची तयारी करत असताना अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच त्यांच्यावरती हा घात होणं नक्कीच दुर्दैवी आहे। महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील। त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी देखील आम्हाला पाहाव्या लागतील की 12 विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्तता आहे, त्या संस्थांना स्वायत्तता असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल। ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं। ड्रंक अँड ड्राईव्ह हा फक्त अपघात नाही तर जीव घेणारा गुन्हा आहे। पुण्यात पुन्हा एकदा नशेच्या भरात गाडी चालकानं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। हा अपघात की हत्या, कायदा आपला काम करेलच, पण समाजानं या बेजबाबदार वागणुकीविरोधात आवाज उठवायला हवा। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.